नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का लास्ट 21 डेची स्ट्रॅटेजी आहे कंबाईंड 26 साठी, त्याच्यावर थोडंसं 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून लास्ट जे काही दिवस बाकी आहे त्यामध्ये नेमकं आपण काय करायला पाहिजे आणि काय स्किप करायला पाहिजे हे आपल्याला विद्यार्थी म्हणून समजलं पाहिजे। हे माझा अनुभव सांगत आहे, तर नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओतून काहीतरी फायदा होणारच आहे। तर पाहूया आपण, तुमचा वेळ न घेता। लक्षात घ्या, या 20 दिवसामध्ये एक तर स्वतःला सांगून द्यायचं की आपण सर्व रिव्हिजन करू शकत नाही, कारण की आपण लास्ट काही वर्षामध्ये असो किंवा 2-2, 3-3 वर्ष असो किंवा वर्ष असो, आपण अभ्यास केलेला असते आणि आपण ते अभ्यास डेली करत असतो। तर तुम्ही स्वतःला सांगा की आपण 20 दिवसात सर्व रिव्हिजन मारणं शक्यच नाही, परंतु या 20 दिवसामध्ये आपण काय करू शकतो की ज्याच्यामुळे आपले मार्क वाढू शकते। तर अशा गोष्टी की जे आयोगाचे हॉट टॉपिक आहे परंतु आपले वीक आहे, आपल्याला वाटते की त्याची रिव्हिजन करणं अपेक्षित आहे, त्याच गोष्टीची रिव्हिजन करायची। आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की आपल्याला नाही का वाचल्यावर स्ट्रॉंग आहे आपल्या आणि आपण स्किप केलं तरी सुद्धा आपल्याला ते मार्क घेता येते। फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तुम्हाला, उदाहरणार्थ दारिद्र्य घेतलं, तर दारिद्र्यामध्ये आपल्याला माहित राहते की दारिद्र्याची टक्केवारी जी येत असते प्रश्न तेंडुलकर रंगराजनवर, ती टक्केवारी आपल्याला पाहणं अपेक्षित असते पेपरच्या काही दिवसापूर्वी, कारण की त्यांनी डायरेक्ट विचारते की 2009 नुसार किती टक्के दारिद्र्य होतं। तर अशा गोष्टी आपण काय करतो, रिव्हायझन करावं लागते। पण काही गोष्टी जसं की दारिद्र्याच्या संकल्पना विचारल्या, उदाहरणार्थ निरपेक्ष, सापेक्ष, तर ह्या गोष्टी आपण वाचायची गरज नसते, कारण की आपण ऑलरेडी ते केलेलं असते। त्यामुळे त्या गोष्टी करायचं नाही, त्या स्किप करायचं, फक्त एवढंच करायचं, काय बाकी आहे काय नाही हे तुम्हाला आवश्यक आहे। जसं जनगणना टॉपिक घेतलं महाराष्ट्र भूगोल मधला, हे करणं अपेक्षित आहे, कारण की याच्यावर जवळपास 1 ते 2 क्वेश्चन असतात आणि हे जर आपण वाचून नाही गेलो, याच्या ट्रिक्स असो किंवा काही माहिती असो, तर आपल्याला ते आठवत नाही। अशा गोष्टी करायच्या। परंतु काही गोष्टी अशा असते की शिखराचा क्रम लावा, तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या असते। अशा गोष्टी जरी आपण स्किप केल्या ज्याच्यावर आपल्याला स्ट्रॉंग आहे ते स्किप करायचं, परंतु ज्या गोष्टी जशा विखुरलेल्या वस्ती असल्या त्या गोष्टी करायच्या आपण की ज्याच्यावर आपण पकड नाही आहे, परंतु वाचून घ्यायचं, त्याची पीआयक्यू पाहून घ्यायची, असं करायचं, ज्याच्यामुळे तुम्हाला नाही का जो भाग राहिलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला म्हणजे मदत होईल। तर यामध्ये सर्व रिव्हिजन करू नये, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे। ज्या गोष्टी आपल्याला वाटत आहे त्याच गोष्टीची रिव्हिजन करा। फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला एकूण सर्वांना माहित आहे हे जे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र आहे, याला 50 मार्क आहे। यामध्ये बऱ्याच व्यक्तीची पकड चांगली असते, जे व्यक्ती पास होतात किंवा जिचा रिझल्ट चांगला आहे किंवा काही मार्कांना राहिला या विषयामध्ये चांगले घेतात। तर तुम्ही याच्यात काय करायला पाहिजे माहित आहे का, इतिहासमध्ये जर समजा आपल्याला सोपा येत आहे, परंतु जर कोणाला वाटत आहे की 1909, 1919, 1935 या कायद्यामध्ये आपल्या रिव्हिजन बाकी आहे, तर ती करायची, कारण की त्याच्यावर 1 मार्क फिक्स असते। परंतु आपल्यानुसार वैयक्तिक नुसार पाहायचं की कोणता कशावर प्रश्न आलेले आहे, परंतु आपला भाग वीक आहे तो करायचा। त्यानंतर वृत्तपत्र टॉपिक आहे, याच्यावर प्रश्न विचारते, समाज सुधारकावर विचारते, ते पाहायचं इतिहासामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जसं काही गव्हर्नर जनरल असेल काही हॉट, ते पाहायचं, काही ट्रिक्स काढले असेल ते पाहायचं। सर्व करायच्या याच्यात जायचं नाही, कारण सर्व जर केलं तर कन्फ्युजन होणार, कॉन्फिडन्स लो होणार आहे। फक्त सिलेक्टिव्ह करायचं आहे आणि जे आपण केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे। भूगोलमध्ये तर तुम्हाला आता सांगितलं, राज्यघटनामध्ये सोपा येत आहे, 15 मार्क आहे, बरेच म्हणजे जवळपास नाही का 13 ते 14 मार्क भेटते यामध्ये। परंतु तुमचं जर यामध्ये कलम जर तुम्हाला वाटत असेल कलमामध्ये मग कॉन्फिडन्स येत नाही, तर कलम पाहून घ्यायची, किंवा उदाहरणार्थ कोणाचा केंद्र राज्य संबंधावर वाटत आहे की प्रश्न येत आहे परंतु आपला वीक आहे, कोणाचा पंचायत राजमध्ये जे 1-2 मार्क येते 73, 74 किंवा समित्या आणि ग्रामपंचायत, ग्रामसभा, बाकी करायचं नाही। पंचायत समिती, जिल्हा परिषद और महानगरपालिका करायचं नाही, फक्त 3 गोष्टीवर 73, 74 जे काही बलवंतराव मेहता समिती असो किंवा अशोक मेहता समिती, पीआयक्यूच पाहायचे, आणि ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यामधला फरक याच्यावर प्रश्न विचारते, बस त्याच्या बाहेर करायचं नाही। कारण की 1-2 मार्क जरी असलं, जर आपल्याला जर माहित नसलं तर त्याच्यात नाही का आपल्याला आपण काही 1.25 न मागं राहू शकतो, परंतु स्किप करायचं नाही, कारण की 1-2 मार्क महत्वाचे आहे। अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की ज्या गोष्टी जसं राष्ट्रीय उत्पन्न आहे हे येते, आपल्याला दारिद्र्य येते, दारिद्र्याच्या समित्यावर म्हणजे शिफारशी जे सांगितल्या रंगराजन, ते टक्केवारी पाहून घ्या सर्व। त्याच्यानंतर आयात निर्यातीचा जो क्रम असते, सर्वात जास्त आयात कशात करते, वस्तू, सेवा, कोणत्या जीडीपी नुसार देशाचा क्रम आलेला होता मागं, ते पाहून घ्या आयात निर्यातीमध्ये। सर्व याच्यात जाऊ
नका. जीडीपी एनडीपी जे कन्सेप्ट आहे त्याच्यावर प्रश्न मागं 2 होते, तर ते कन्सेप्ट पुन्हा विचारू शकते. ग्रीन जीडीपी ते पाहून घ्या, की जे तुम्ही नोट्स काढली असेल किंवा नसेल तर एकदा व्हिडिओ पाहून घ्या. नेमकं म्हणजे कसं आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. हे म्हणजे हे तर घटक होय, पण उपघटकानुसार कळलं पाहिजे की बा यामधला हा भाग आहे. आणि त्याच्यात सुद्धा आणखी मायक्रो कसं राष्ट्रीय उत्पन्न मला माहित आहे, परंतु काही गोष्टी जसे कन्सेप्ट माहित नाही बा. जीडीपी एनडीपी याची मला वाचून आहे, परंतु मला क्लिअर होत नाही, तर त्याच वेळेस तेवढंच पाहायचं. बाकी राष्ट्रीय उत्पन्न समिती वाचायची गरज नाही आहे, कारण की तो येते आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रकार विचारले ते सुद्धा येते. ते काय करायचं नाही, ते तुमच्यानुसार ठरवायचं की काय करायचं आहे बा. वाचल्याबरोबर काय नाही, हे टॉपिक तुमच्या नजरेसमोर पाहिजे. जसं जनगणना टॉपिकवर कॉन्फिडन्स येत नाही, गणितानुसार लावा जिल्हे किंवा कमी लावा अशी विचारते ना, मग याची रिव्हिजन करण्यापेक्षा तो घटक टॉपवर ठेवायचा आणि ते एक वहीमध्ये लिहूनच घ्यायचं काय करायचं आणि काय काय सोडायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे सध्या या 20 दिवसात. कारण की बाकीच्या गोष्टी आपण केलेल्याच राहते. सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे हे. यामध्ये ज्या व्यक्तीने मार्क घेतले त्याचा रिझल्ट खूप म्हणजे रिझल्टचे चान्सेस वाढते. विज्ञान, चालू घडामोडी आणि मॅथ अँड रिझनिंग पूर्वी सुद्धा सांगितलं आपण, हे सर्वजण सांगतात. सायन्स आपल्याला 15 येते, चालू घडामोडी 15 आणि मॅथ अँड रिझनिंग 20. आणि येत कसं आहे माहिती आहे का, 20 पैकी नाही का मॅथ अँड रिझनिंग सोपं येत आहे. आणि ज्या व्यक्तीने जीएस मध्ये पकड केली त्यांना मॅथ अँड रिझनिंग मध्ये कसा आहे वेळ भेटते. आणि मॅथ अँड रिझनिंग मध्ये जवळपास 15 मार्क आरामशी मिळवत आहे पोरं. जर पाहिलं ना 15 ते 17 पर्यंत चालले मुलं. परंतु जर आपण यामध्ये 10 मार्क घेत असन आणि ते सोपे चुकत असन आणि मग आपला म्हणजे रिझल्ट येण्याचे चान्सेस कमी होते. हे लक्षात ठेवा. मॅथ अँड रिझनिंग मध्ये जे काही गणित विचारत आहे ना त्यांची जी लेंथ आहे खूप कमी आहे, म्हणजे 2 ते 3 ओळीमध्ये एक्सप्लेनेशन येते त्याचं. जर पाहिलं ना आपण आणि मुलं जे आहे यावर खूप पकड केलेली आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, डेली हे जे जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल उदाहरणार्थ, तर तुम्ही 4 तास नाही का या 3 विषयालाच गेला पाहिजे. सुरुवात याच विषयापासून झाली पाहिजे तुमच्या हार्डनुसार, की विज्ञानमध्ये कोणत्या घटकावर प्रश्न आहे, वनस्पती, प्राणी, हार्मोन्स आहे त्यांचेवाले. त्याच्यानंतर वनस्पतीवर रोग विचारलेले आहे. त्यानंतर ते ग्रॅफाइट जे कार्बनचे अपरूपे आहे ते पाहायचं. विद्युत धारा ज्याच्यावर प्रश्न विचारते, ध्वनी, प्रकाश, हे जे हॉट टॉपिक आहे त्याच्यात पाहायचं की आपलं काय राहिलेलं आहे, तो भाग पहिले करायचं. ज्याच्यात तुम्हाला वाटते ध्वनी मी वाचलेला आहे, ध्वनीबद्दलचे प्रश्न विचारला, PIQ चांगले केलेले आहे, तर स्किप करायचं, वाचायची याच्यात जायचंच नाही. फक्त काय राहिलं सध्या त्याच्यावर फोकस करायचा. मॅथ अँड रिझनिंग मध्ये जे हॉट टॉपिक आहे जे विचारते 20 काय ना, खास करून मॅथ अँड रिझनिंग म्हणजे मॅथचे 20-15 आहे ते पहिले करायचे, त्याचे प्रश्न पाहून घ्यायचे. हेच करायचं. एक डेली, 1-2 डेली जर तुम्ही केलं मॅथ अँड रिझनिंगचं सोपं जाते. काही टॉपिक आहे त्याच्यावर जवळपास 8 मार्क येते. 12 मार्क तर गणितावर विचारते तिने, 10 ते 12 मार्क. त्यामुळे मॅथ महत्वाचा आहे. मॅथमध्ये जे काही आगगाडीचे, रेल्वेचे प्रश्न असते, काळकाम वेगचे असते, ज्याच्यावर सरासरी असते. त्याच्यानंतर असे बरेच टॉपिक आहे, गुणोत्तर, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, हे करा. म्हणजे जेणेकरून आणि याच्यामध्ये तुमचं प्रायोरिटी ठरवायची की कोणता भाग वीक आहे त्यानुसार. आणि जे भाग तुम्हाला येते ते स्किपच करायचं याच्यात पडायचं नाही. चालू घडामोडीमध्ये जसं याच्यामध्ये 1 लाईनच येणार आहे प्रश्न खास करून, आणि ते बऱ्याच गोष्टी जवळपास 10 प्रश्न सिम्प्लिफाईड मधून तो कव्हर होणारच आहे. तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा. जे तुम्ही वाचत आहे सध्या त्याच्यावर विश्वास ठेवायचा. जे काही नोट्स काढली असत ते वाचायचं, किंवा ज्या व्यक्तीने नोट्स नाही काढली तर त्यांचं काय वाचायचं आहे बा, ज्याच्यावर नाही का आपण मार्क घेऊ शकतो. जसं की बा युद्ध अभ्यासावर प्रश्न विचारतेस त्यांनी, युद्ध अभ्यास करून घ्या बरोबर. राज्यघटनेमध्ये राजकीय घडामोडी काही विधेयक मांडला असं 130 व 129 ते पाहून घ्यायचं. पर्यावरणावर प्रश्न विचारते तो करायचा. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर म्हणजे अंतराळ घडामोडीवर प्रश्न विचारतेस त्यांनी, तो पाहायचा. ऑपरेशन किंवा समिती आहे, जे छोट्या छोट्या घडामोडी आहे ते पहिले करायचं, बाकी स्किप करायचं. हेच करायचं. म्हणजे काय करायचं आहे, कशावर प्रश्न आहे आणि ज्याच्यावर आपल्याला वाटते की वाचल्यावर मार्क येऊ शकते तो करायचं. नेमणुका करून घ्यायचं. निधन वार्ता 1-2च करायच्या जे हॉट आहे समजा, बाकी स्किप करून टाकायचा. सर्व वाचण्याच्या याच्यात पडायचं नाही. आणि सर्व वाचलं तर लक्षात राहील का नाही, मग कशाला करायचं ते लक्षात ठेवायचं. हे या 3 गोष्टीले फार महत्व करा. याला डेली घ्या. हॉट टॉपिक नुसारच फोकस करा. ज्या गोष्टी स्ट्रॉंग आहे ते स्किप करा. बस इतकंच म्हणतो. त्यानंतर बघा उपघटकानुसार वीक पॉइंटवर फोकस करा. हे तुम्हाला मी सांगितलंय. ते कसं कोणताही असो तुमचा विषयामध्ये उपघटकानुसारच करायचा अभ्यास. जो टॉपिक स्ट्रॉंग आहे तो स्किप करायचा. ज्या सब्जेक्टमध्ये कॉन्फिडन्स कमी आहे त्यावर फोकस करायचा. हेच बोललो आतापर्यंत. टेन्शन आणि नर्वस या गोष्टी येणार आहे, सर्वांनाच येणार आहे. टेन्शन असू शकते, नर्वस येऊ शकते. आणि ज्या व्यक्ती सिरियसली अभ्यास करते त्यांना हे भीती येणार आहे. आणि जी व्यक्ती सिरियस अभ्यास करत नाही त्याला टेन्शन नावाची चीज येत नाही.
हा पेपरमध्ये जाऊ बड्या सोडत असं त्यांनी म्हणते, परंतु थोडंफार टेन्शन येणं अपेक्षित आहे. तर टेन्शन येत असं तर आपण सिरियसली अभ्यास करता हे पाहाच. आणि परीक्षा आहे हा, यामध्ये बघा यामध्ये जवळपास आपण 50 ते 60% अभ्यास करत असतो, जे आपल्याला PIQ रिफ्लेक्ट होतात किंवा PIQ नुसार अभ्यास करतो. परंतु 30 ते 40% जो भाग आहे तो अननोन असणार आहे. ते कोणाला जमणार आहे? ज्या व्यक्तीने अभ्यास केला, ज्यानं नाही का आयोगाचे लॉजिक्स, जे काही आयोगाचा जे पेपर सेटरचा दिमाग आहे त्यानुसार सेट होत असते, त्या लॉजिकवर आपण काही क्वेश्चन सोडत असतो, हे नक्की आहे. आपण 70 मार्क घेतले, उदाहरणार्थ 65 मार्क भेटत असेल, आपण पास होत असेल तर 65 मार्क भेटले बा त्यांना अभ्यास करून असं होत नसते. हा जवळपास 50 ते 55% त्याची मेहनत राहते, बाकी लॉजिक. आणि ते लॉजिक कोणाला येते? ज्यानं ते 50 ते 50% 50-60% अभ्यास केला त्यांनाच येत असते. हा कारण की त्या लॉजिकनं जवळपास आपण 5 ते 10 मार्क वाढवू शकतो, हे लक्षात ठेवा. मी नक्कीच नाही का 2-3 दिवसात अशी PIQ घेऊन घेतो की जे आयोगाचे ज्याच्यावर लॉजिक काय होतं ते नवीन मुलांना हेल्पफुल होणार आहे. नक्कीच टाकतो मी 1-2 दिवसात ती व्हिडिओ, जेणेकरून 5 ते 10 मार्क नक्कीच तुमचे नाही का वाढवण्यास मदत होईल, लक्षात ठेवा. त्यानंतर आता काय करायचं, किती बाकी आहे यापेक्षा किती झालं यावर फोकस करायचा, म्हणजे आपल्या कॉन्फिडन्स वाढेल. आपल्याला कसं आहे, या 20 दिवसात सर्व होणार नाही हे आपल्याला सांगून द्यायचं, फक्त हे टॉपिक करू शकतो बा आपण, ज्याच्यामुळे मग कॉन्फिडन्स वाढेल, मार्क वाढणार, हे एवढंच लक्षात ठेवायचं. कारण की आपण आतापर्यंत बघा पेपर समोर गेलेला आहे, तरी आपल्याला वाटतेच ना की आपला अभ्यास झाला कंप्लीट. आता 7 दिवसांनी पेपर असताना 21 डिसेंबर, तर आज नाही का आपल्याला 20 दिवस आहे, तर आपण काहीतरी करू शकतो, पॉझिटिव्ह राहायचा, लक्षात ठेवा. नाही तर किती वेळ दिला ना आपल्याला तरी आपला अभ्यास होत नसते MPSCचा, हे लक्षात ठेवा. MPSCचा अभ्यास जे व्यक्ती पास झाला तेच म्हणते माझा म्हणजे अभ्यास म्हणजे संपला बा, असं अर्थ आहे. जर आपण अभ्यासच करत आहोत तर असं वाटतं की बा आपल्याला खूप बाकी असणार आहे, ते एक्झामच्या लास्ट दिवसपर्यंत तसंच असणार आहे, हे आपल्याला मनाला सांगायचं. फक्त यामध्ये ज्या व्यक्तीने टेम्परामेंट कॉन्फिडन्स व्यवस्थित ठेवला त्याच व्यक्तीचा रिझल्ट येत असते. कारण की बाकी गोष्टी नाही का सबऑर्डिनेट असतात. 1 तासामध्ये तुम्ही कसं करता त्या फार इम्पॉर्टंट असते, आणि त्याची सुरुवात आता ही जे राहणाऱ्या दिवसामध्ये समजत असते आपण, कारण त्यानं आपला कॉन्फिडन्स वाढते. निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा. ते बघा 50 ते 60% भाग स्टडी असते, 40% भाग जो असतो तो अननोन क्वेश्चन असते. अननोन म्हणण्याचं कारण कसं असते की लॉजिकवर असते, काही गोष्टी आपल्याला माहित राहते की बा जास्त एक्सप्लेनेशन करून आहे का, मोठं सेंटेन्स आहे का, काही कॉमन गोष्टी आहे का, अशा गोष्टी आपण पाहत असतो, त्याच्यावर आपण नक्कीच बनवू. लॉजिक ट्रिक्स बघा, 2025चे जे पेपर झाले ना, 2025चे जे सर्व पेपर आहे, चे जे पेपर झालेले आहे ना सर्व ते पहा. कंबाईन ग्रुप बी, त्याच्यानंतर ग्रुप सी मेन्स असो का प्री असो, त्याच्यानंतर 24चे तर पाहतोच आपण, 24, 25, आणि आता राज्यसेवेचा झालेला, आता जे राज्यसेवेचा झाला ते पहा. कारण हे जे पेपर सेटर आहे ते आपला असणार आहे, बरोबर आहे. आणि लॉजिकवर फोकस करायचा. काय बा अननोन क्वेश्चन होता, हार्ड होता, तर त्यानं काय लॉजिक वापरलं, सेंटेन्स मध्ये काही असं घटक होते की जे चुकणार होते की पॉझिटिव्ह होते का विद्यार्थी म्हणून लक्षात राहते का, तर तशा गोष्टी पाहायच्या. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूच, जेणेकरून बा तुमचे जे काही 4-5 मार्क आहे तर इन्क्रीज व्हायला मदत होईल. तुमचा वेळ जास्त घेत नाही. आता बघा, कोणत्याही सब्जेक्टची रिव्हिजन न केल्यामुळे रिझल्ट जाऊ शकतो यावर फोकस करा. म्हणजे सेल्फ अनालिसिसच म्हणता की कोणत्या विषयात तुम्हाला वाटत आहे, विषय म्हणण्यापेक्षा उपघटकानुसार, कारण की विषय हा हार्ड नसते, विषयामधले काही सोपे असतात घटक आणि काही हार्ड असतात. तर ज्याच्यामुळे वाटत आहे की बा आपल्याला, जसं वनस्पतीवरची रोगावर प्रश्न विचारताय कंटिन्यू, 1 मार्क नक्की फिक्स होते, त्यामध्ये जर तुमचं रिव्हिजन बाकी असेल तर तुम्ही ते पाहायचं, कारण की आपल्याला ते माहीतच आहे, येणारच आहे त्याच्यावर, तर आपल्याला ते घटक करणं अपेक्षित आहे. असे 10 ते 15 टॉपिक आहे विज्ञानचे, ते तुम्ही करायला पाहिजे. आणि जे तुम्हाला वाटत आहे मी सोपा आहे बा मला येते, तर ते स्किप करायचा. आता फक्त 20 दिवस बाकी आहे, खूप कमी वेळ बाकी आहे. आता सर्व कसं होईल किंवा असं निगेटिव्ह विचार येते आपल्याला, परंतु यामधून एकच लक्षात ठेवायचं, आपण जे स्टडी केला त्यावर विश्वास ठेवायचा, बस इतकं ध्यान ठेवायचं. जे होईल चांगलं होईल. आता जे राहिलेले दिवस आहेत यामध्ये मी फक्त कोणत्या घटकाची रिव्हिजन करायचे यावर फोकस करीन, हे तुम्ही स्वतःला सांगायचं. कारण की यामध्ये पॉझिटिव्ह राहणं या वेळेत खूप महत्वाचं आहे. कारण की अभ्यास तर आपण आतापर्यंत केलेलाच असते, परंतु आता 20 दिवसामध्ये ते अभ्यास तुम्ही कसा युटिलाइज करत आहे बा, आणि कसं बा एक्झामला पाहत आहे, यावर खूप गोष्टी मॅटर करतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आणि एक लक्षात ठेवा, खूप अभ्यास केला किंवा खूप वाचलं म्हणजे पास होईल असं काही नसते यामध्ये, लक्षात ठेवायचं. कारण की
खूप असे काही स्टुडंट असतात की खूप कमी कालावधीत अभ्यास केलेला असते आणि खूप चांगला रिझल्ट आलेला असते, असंही आहे. यामध्ये काही असं काही असं नाही की बा याच्यात खूप 10-15 घंटे केला अभ्यास तर पास होईल असं काही नाही. फक्त अभ्यास जो झाला पाहिजे ना PIQ नुसार झाला पाहिजे. आयोगाने आयोग कसा काय करता तिला समजलं पाहिजे हे, कारण की त्यामध्ये जे बॅलन्स म्हणतो ना आपण PIQ आणि जे काही लॉजिक यामध्ये ज्या व्यक्तीचा बॅलन्स येत असते तीच व्यक्ती पास होत असते. कारण की 0.25, 50, 1, 2, 4, 5 मार्कानं जरी कटत असेल तर त्याचा काही अभ्यास चुकत नसते, अभ्यास ते सुद्धा करते. परंतु त्या एका तासामध्ये त्याच्या जे काही सिली मिस्टेक होती ना त्यानुसार ते नाही का मागं जात असते, फेल नसते ते, कारण की त्याच्यामध्ये कॅपेबिलिटीज आहे. कारण ती फक्त सिली मिस्टेक होत असते, कोणाची गोल चुकण्याची असू शकते, कोणाचा काही क्वेश्चनवर वेळ दिलेला राहते परंतु त्यामुळे मॅथ अँड रिझनिंग वेळ नाही गेला, सोपी होती. अशा बऱ्याच गोष्टी आहे, त्यावर काय आता बोलायचं काही नाही आहे. फक्त तुम्ही नाही का सध्या कॉन्फिडन्स हाय ठेवा तुमचा, नवीन काही वाचू नका. लक्षात ठेवा, नवीन काही वाचू नका. जे वाचले त्यावर काय करा, विश्वास ठेवा आणि शांत राहा. हे फार महत्वाचं आहे. शांत राहत नाही यावेळेस, परंतु आपण शांत राहायचं. आणि लॉजिकवर आता जे 25चे पेपर झाले ना ते खास करून पहा. त्यामध्ये आयोग काही नवीन प्रश्न घेऊन आले आहे की लॉजिक आहे किंवा कोणती गोष्टी विद्यार्थी म्हणून लक्षात राहते. बघा एक क्वेश्चन होता अँग्लो इंडियनवर आलता आपल्याला, बा अँग्लो इंडियनवर किंवा कलम 334 नुसार नाही का 333 नुसार काय होता की विधानसभेमध्ये नाही का एका जणाची सदस्य म्हणून निवड करू शकते राज्यपाल. आता हे लक्षात ठेवा, हे जे आहे हे आपल्याला ऑलरेडी बऱ्याचदा विचारलं आहे की कोणत्या 330 ते 333 संबंधी कलम असतात. तर यावर ऑलरेडी आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारला, परंतु ते बाकीचे जे 2 सेंटेन्स होते ना खूप आकडेवारी होती त्यामध्ये, आणि ते त्यांनी ऑलरेडी नाही का गॅजेटेबल म्हणजे गॅजेटमधून घेतले असेल किंवा काहीतरी मोठं बुक्स मधून घेतलं, परंतु तिथं तुम्ही पाहिला असेल तुम्हाला फक्त एकच सेंटेन्स माहित पाहा होतं पहिलं वालं 333 मध्ये आहे का 332 मध्ये आहे. तर ते कारण की अभ्यासाचा भाग आहे, बाकीचे 2 सेंटेन्स तुम्हाला माहित होते का नाही, आणि विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही. मग त्याच्या गोष्टीला बरोबरच गृहीत धरा म्हणते ते. तर त्यानं तेच दिलं, कोणतं चुकीचं विचारलं तर पहिलंच होतं, बाकी 2 गोष्टी विद्यार्थी म्हणून चुकवायचंच नव्हतं. हे अशा गोष्टी लॉजिकच्या असतात की विद्यार्थी म्हणून काय आहे, विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचते असा आपण विचार करायचा, आणि ते बरोबर त्याच्यानंतर जर आलं त्याला बरोबरच धरायचं, चुकवायचं नाही. हे काही मी लॉजिक सांगतो नंतरच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुमचा आज वेळ घेत नाही. नक्कीच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.